नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोर वरील ऍप मध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ आमच्या हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलला बघत असाल आणि जर तुम्हाला 8वी स्कॉलरशिप आणि एनएमएसचे क्लास करायचे असतील, 8वी स्कॉलरशिप व एनएमएसचे क्लास करायचे असतील तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो नंबर दिसतोय या नंबरवर तुमच्या आई किंवा वडिलांना कॉल करायला सांगा जर तुम्हाला क्लास करायचा असेल. हा कॉलिंगचा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, क्लासबद्दलची माहिती विचारू शकता, आई किंवा वडिलांना कॉल करून विचारू शकता. जर तुम्हाला व्हॉट्सअपला माहिती हवी असेल, व्हॉट्सअपला आमच्या क्लासचा निकाल बघायचा असेल, गेल्या वर्षीचा काय निकाल लागला आहे, व्हॉट्सअपवर सगळे आमचे फी स्ट्रक्चर वगैरे माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हॉट्सअपचा तुम्ही नंबर वापरू शकता. या नंबरवर तुम्ही हाय जरी केलं तर तुम्हाला क्लासबद्दलची माहिती दिली जाईल. हा व्हॉट्सअपचा नंबर. ओके विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी 7वीला सुद्धा स्कॉलरशिप परीक्षा यायची शक्यता आहे. पेपरला बातमी आलेली आहे. यावर्षी 7वीला सुद्धा स्कॉलरशिप होणार आहे. 4थीला पण होणार आहे, 7वीला पण. म्हणजे यावर्षी 4 वर्गांना स्कॉलरशिप असणार आहे. 4थी, 5वी, 7वी, 8वी. का तर 8वीची स्कॉलरशिपची बहुधा तुमची शेवटची बॅच असणार आहे. 8वी स्कॉलरशिपची बहुधा तुमची शेवटची बॅच असणार आहे. आणि यावर्षी 7वीला स्कॉलरशिप झाली तर मग पुढच्या वर्षीपासून 7वीला स्कॉलरशिप असणार आहे. 8वीची स्कॉलरशिप बंद, 8वीला फक्त एनएमएस परीक्षा असेल. ठीक आहे. तर यावर्षी पेपरला बातमी आज झालेली आहे, 4थीला व 7वीला. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ हा युट्यूबला पाहत असाल आणि जर तुम्ही 7वीला असाल तर 7वीला सुद्धा स्कॉलरशिप परीक्षा येणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, आपलं हरीश लातूरकर अकॅडमी ऍप डाउनलोड करा आणि ज्यावेळेस 7वी स्कॉलरशिपचं ऑफिशियल नोटिफिकेशन येईल, परीक्षा कन्फर्म येईल, त्यावेळेस आपण 7वी स्कॉलरशिपचे पण क्लास सुरू करणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे आमच्या चॅनलशी संपर्कात राहा. ठीक आहे. चला आपण घेऊया आजचा प्रश्नाकडे आपण जाऊया. चला, आजचा पहिला प्रश्न. प्रश्न नंबर किती आहे ऋग्वेद? प्रश्न नंबर 14. हे प्रश्न आजचे जे प्रश्न आहेत, आजच्या क्लासमध्ये जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न एनएमएस परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत. ओके. चला, आजचा पहिला प्रश्न. बीईजी बीईजी जसे एडीएफ 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 पीएसवी पीएसवी जसे क्वेश्चन मार्क. पहिला पर्याय एल ओ क्यू, दुसरा पर्याय आर ओ यू, तिसरा पर्याय ओ टी यू, चौथा पर्याय ओ आर यू. चला टायमर लावतो. आज काय पहिला दिवस नाही आपला. आपला हा इंग्रजी अक्षरमाला समसंबंध या घटकाचा हा तिसरा लाईव्ह क्लास आहे. हा क्लास मी युट्यूबला टाकणार आहे. जे विद्यार्थी हा क्लास युट्यूबला पाहत आहेत त्या विद्यार्थ्यांना जर क्लास आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला क्लास लावायचा असेल, ओके, जर तुम्हाला क्लास आमचा जॉईन करायचा असेल, झूमचा लाईव्ह क्लास जॉईन करायचा असेल तर या नंबरवर तुम्ही काय करा, कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपचा नंबर वेगळा आहे, कॉलिंगचा नंबर वेगळा आहे, लक्षात ठेवा. ओके. चला टायमर लावतो. ज्यांची व्हिडिओ ऑन आहे त्याच मुलांना विचारणार आहे मी. आता काय करणार आहे, रॅन्डमली जे दररोज विद्यार्थी उत्तर सांगतात त्यांना सोडून जे कधी तर उत्तर सांगतात त्यांना विचारणार आहे. ओके. टायमर लावलाय, सोडवा. बीईजी क्रमांक टाका, उत्तर येते बघा. बीईजी क्रमांक टाका, उत्तर येते. तर टाइम संपलेला आहे. आपण कधी न सांगणाऱ्या मुलांकडे जाऊया ज्यांनी आता कधीच सांगत नाही. ईश्वरी बोराटे. हा ईश्वरी सांग. त्यांना पण चान्स देऊया ना. बरेच मुलं रिझाईन करा, मग मस्तच मुलांना क्रमांक पहिल्यांदा 2, उत्तर करते त्यांना मी चा वापस. क्रमांक 1, हा. ईश्वरी आपण चा क्रमांक क्रमांक बीचा क्रमांक सांग. 5, बीचा क्रमांक किती ईश्वरी? 2, 2. ईचा 5, जीचा 5, 7, ईचा 1, 7, ईचा 4, 1. एफचा 6. आता बघा, 2 वजा 1 1, 5 वजा 1 4, 7 वजा 1 6. 2 मधून 1 वजा गेले 1 आलं, 1चा क्रमांक 1. 5 मधून 1 वजा गेले 4 आलं, 4चा अक्षर डी. 7 मधून 1 वजा गेले 6 आलं, अक्षर एफ. त्या पद्धतीनं. ओके. पीचा क्रमांक किती आहे सांग ईश्वरी? माईक म्यूट केलं वाटतं ईश्वरीने. ओके, ठीक आहे, मी सांगतो. पीचा क्रमांक आहे 16, एसचा क्रमांक आहे 19, व्हीचा क्रमांक आहे 22.
ठीक आहे. 16 मधून वजा एक करा. आता 16 मधून वजा एक काय करायचे, कारण ह्या पहिल्या पदामध्ये व दुसऱ्या पदामध्ये संबंध लावत असताना पहिल्या पदातलं पहिलं अक्षर आणि दुसऱ्या पदातलं पहिलं अक्षर याच्यावर कितीचा फरक आहे, वजा एकचा फरक आहे. म्हणून तिसरं पद आणि उत्तराचं चौथं पद यांच्यामध्ये पण मी काय करतोय, वजा एकचा फरक घेतोय. ओके. 16 मधून वजा एक केले काय राहतं, 15 राहतं. 15 क्रमांकाचं अक्षर कोणतं आहे, ओ आहे. यस म्हणून वजा एक केलं, 19 म्हणून एक केलं काय राहतं रे, 18 राहतं. 18 क्रमांकाचं अक्षर कोणतं आहे, आर आहे. ओके. व्ही म्हणून वजा एक केलं काय राहतं, 21 राहतं. 21 क्रमांकाचं अक्षर कोणतं आहे, यू आहे. ओ आधी तुमचं उत्तर आहे. तर चार सगळ्यांनी लोअर हँड करा. कोणाचा डाऊट असेल तर मला बघू द्या. सगळ्यांनी लोअर हँड करा. वेगळं लॉजिक वगैरे काही सांगत बसू नका, सगळ्यात सोपं लॉजिक आहे. ओके. हा. तुला काही प्रश्न आहे का, तनुष्का आणि श्रावणी काही प्रश्न आहे का, रिझाईन ठेवलाय? सगळ्यांना समजले का रे? कुणाला समजलं असेल तर त्यांनी रिझाईन करा. हा प्रश्न जर तुम्हाला समजला नसेल, अजिबात लाजू नका. डबल डबल विचारा तुम्ही. 100 वेळेस विचारा. प्रत्येकाला समजलं पाहिजे, प्रत्येक मुलाला आलं पाहिजे. ओके. चॅट वाजता कोणी उत्तर टाकू नका प्लीज. ओके. हा. काय आधी समजलं नाही का? रिझाईन करून ठेवलाय. अजय चव्हाण. ठीक आहे, पुढे आपण जाऊया. सोपं आहे. -1 केलं ते. पुढच्या प्रश्नावर. क्वेश्चन नंबर 15. हॅलो सर. हा बोल. बोला सर मी तुला काही. तिथं सर सर, तर ब्लॅक ब्लॅक आलं होतं सर, दिसत नव्हतं काही. ओके, आता दिसतंय का? हो सर, एक वेळेस डबल सांग. चला, पुढला प्रश्न. हा प्रश्न होता ना, 2024 ला परीक्षा विचारलाय आताचा प्रश्न. 2024 परीक्षा विचारलेला प्रश्न घेतो. ओके. चला, पुढला प्रश्न. क्वेश्चन नंबर 15. NOT नॉट. NOT नॉट बरोबर MLO. 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 CUP. CUP बरोबर क्वेश्चन मार्क. ऑप्शन देऊया. पहिला BRK. दुसरा CRK. तिसरा BPK. चौथा BRL. युअर टाइम स्टार्ट नाव. सोडवा. जे कधी उत्तर सांगत नाही त्यांना आपण विचारणार आहोत. जे नेहमी नेहमी उत्तर सांगतात त्यांना आपण थोडं स्किप करणार आहोत. क्रमांक द्या. क्रमांक दिले की सुट्टे बघा. क्रमांक द्या. हा, टाइम संपत आलाय. वेळ वाढून देऊ का? ते तुम्हाला अजून वेळ वाढून देऊ तुम्ही. रिसेट करा. चला, हा. अजून 30 सेकंद घ्या. बघूया किती जण सोडवतोय. क्रमांक द्या. याला क्रमांक द्या. क्रमांक. अक्षराचे क्रमांक टाका, उत्तर येतंय बघा. सगळ्यांना आलं पाहिजे. जमलं पाहिजे सगळ्यांना. अक्षरांचा क्रमांक घ्या. चला, 1 मिनिटाचा वेळ दिला आता परीक्षेमध्ये. युनिव्हर्स मध्ये एका प्रश्नाला 1 मिनिटाचा वेळ असतो. स्कॉलरशिपला पण तितकाच वेळ असतो. आपण लावतो 30 सेकंदाचा, पण तुम्हाला दिला वेळ वाढून. आता किती मुलांचे रिझल्ट आले बघा. आता बघा 23 जण सुटले, तरी पण 1 मिनिटाचा वेळ देऊ. सोपा प्रश्न आहे बघा, मी सोडून दाखवतो. आपण विचारूया. आनंदी माने सांगा. आनंदी माने. आनंदी तुमच्या शाळेतल्या बघा, अजून कोणी जॉईन करणार स्कॉलरशिपचा क्लास. सांग त्यांना, मित्र घेऊन तुझ्या. सांग आनंदी. यांचा क्रमांक 14, ओ चा क्रमांक 15, टी चा क्रमांक 20. M13, L12 और O15. 15. 14 - 1. 14 - 1. 15 - 3. 15 - 3. 12. आणि -5. तिथे बघा 5. सेम लॉजिक. 3 म्हणून -1 करा. तिथं बी येते. बी. यू म्हणून -3 करा. तुमचा -3 क्रमांक आहे 21. केल्यावर 8. 18. 18 क्रमांक आहे आर. पीचा क्रमांक 16 -5 करा. 11. 11.
के BRK. समजतंय? सगळ्यांनी लोअर हँड करा. सगळ्यांची लोअर हँड करा. तुला समजलं नसेल तर विचारा ते बिंदासपणे. हं. सगळे लोअर हँड करा ना. मला कसं केलं तुला समजले नाही समजले पटकन लोअर हँड करत तुला बरं. ते काही वेळेला नाही. आयुष रोग लोअर हँड करून ऐकू येत नाही का? रोज रुपये लोअर हँड कर. ओके हा. जर तुला समजलं असेल तर रेज हँड करा. ह्याच्यात पण रेज हँड करा, व्हिडिओत पण रेज हँड करा, दोन्ही कर पण. हा हा ज्ञानेश्वरी हा विचार ज्ञानेश्वरी. समजलं नाही सर. हा ज्ञानेश्वरी बोल. समजलं नाही काय समजलं नाही ज्ञानेश्वरी तुला? सर. गणितच नाही समजलं. का तू विषयाला जॉईन झाली का? तू जॉईन आता झाली का? म्हणजे तू क्लासला 8 वाजता जॉईन झाली का आता जस्ट जॉईन झालीस? 8 वाजता. बर. तुला ह्याचे क्रमांक टाकलेले समजलं का? यांचा 14वा, ओचा 15वा, टीचा 20वा हे समजलंय का सांग? हा आता बघ यांचा 14वा क्रमांक आहे, यांचा 13वा क्रमांक आहे, याच्यामध्ये वजा 1चा फरक आहे. हे कळाले? हा कळालं. ओचा 15वा आहे, यांचा 12 ह्याच्यामध्ये वजा 3चा फरक आहे. हे कळाले? हो टीचा 20 आहे, ओचा 15 ह्याच्यामध्ये वजा 5चा फरक आहे. हे कळालं? हो म्हणजे पहिल्या पदामधली जी अक्षर आहेत, दुसऱ्या पदामधली अक्षर आहेत, त्यामध्ये फरक आहे. वजा 1, वजा 3, वजा 5. ओके. हो, तसंच पुढे करायचं. तसंच पुढे करायचं. तिसरं पद आणि चौथं पद. तिसऱ्या हा पदातलं पहिलं अक्षर 3 आहे क्रमांक, त्यामध्ये वजा 1 कर, 2 येते, बी घेतलं. कळतंय? हो तसं यू आहे 21, 21 मध्ये वजा 3 कर, नंतर 21 मध्ये वजा 3 18 येतं, 18 क्रमांकाचं अक्षर आहे आर. ओके. समजलं. हा समजलं आता? हो विचारत जा असं तुमचं समजत नसेल तर. ठीक आहे. कोणाला जरी समजत नसेल तर बिंदासपणे विचारत चला. विचार करायला मी काय रागवणार नाही. बिंदासपणे विचारत चला. प्रत्येकाला समजणं आवश्यक आहे. सृष्टी झालं मी आज तुमच्या शाळेत येऊन गेलो होतो. आदिनाथ भेटला होता मला आज. कुठे गेला आदिनाथ? दिसत नाही. पळत पळत आला होता. कुठून बघितली तर लांबून मला पळत आला होता. हा सिद्धी तुला काही समजलं नाही का? सिद्धी आडनाव समजलं नाही का? समजलं. ओके. दोन हँड कर ना मग. चला. पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. हे पहिले दोन्ही प्रश्न हे 2024 ला एनएलएस परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत. पुढला प्रश्न सुद्धा एनएलएस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. दरवर्षी एनएलएस परीक्षेला 3 मार्काला हा घटक विचारला होतो. एनएलएस परीक्षेला 3 मार्काला, स्कॉलरशिप परीक्षेला 4 मार्काला. महत्वाचा घटक आहे हा. ओके. चला. एनएलएस परीक्षेमधला विचारलेला प्रश्न आपण बघूया. क्वेश्चन नंबर 16. MLIF HGDA ALIM बॉक्स पर्याय देतोय. पहिला पर्याय FGDA, दुसरा पर्याय EGDH, तिसरा पर्याय EFGDH, चौथा पर्याय EFGEH. चला सोडवा. 30 सेकंदाचा वेळ देतो. बघूया किती सोडवूया. प्रत्येक प्रयत्न करा. काय करायचं? क्रमांक टाकायचं. प्रत्येक अक्षराचे क्रमांक लिहा, तुम्हाला सुटेल उत्तर. प्रत्येक अक्षराच्या वर क्रमांक टाका, उत्तर येऊन जाईल तुम्हाला. प्रत्येक अक्षराचे क्रमांक लिहा. जे विद्यार्थी युट्यूबला पाहतायत हा व्हिडिओ त्यांनी सुद्धा सोडवायचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ मी युट्यूबला देणार आहे. आपल्या क्लासचे प्रत्येक व्हिडिओ युट्यूबला येत नाहीत. आपल्या क्लासचे प्रत्येक व्हिडिओ युट्यूबला येत नाहीत. त्यासाठी तुम्हाला आपलं हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप डाउनलोड करावं लागतं. त्यामध्ये फी भरून प्रवेश घ्यावा लागतो. तेव्हा तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये शिकवलेले रेकॉर्डिंग व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतात. सगळे व्हिडिओ ऍपमध्ये येत नाहीत. आपले सगळे व्हिडिओ युट्यूबला नाही येत. मी सगळे व्हिडिओ युट्यूबला टाकत नाही. आजचा हा व्हिडिओ डेमो म्हणून टाकतोय युट्यूबला. ओके. अरे अजून कमी मुलं सुटले बघा. तुला 30 सेकंदाचा टाइम देतोय परत. थोडा बरं एक मिनिट घ्या बरं. परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे, सगळ्याला सुटला पाहिजे. एनएलएस परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे हा.
अरे 30 सेकंद सोडवायची सवय लावा, म्हणजे काय परीक्षेत 1 मिनिट वेळ असतो, आरामशीर तुम्हाला सुटून जाईल. सोपं आहे बघा, क्रमांक काय क्रमांक एकदम सोपं आहे. चला 1 मिनिट वेळ संपला, बघूया किती मुलांनी सोडवलंय. चार उत्तर टाकू नका. ओके, 41 मुलांना उत्तर आलेलं आहे. जवळपास 132 पेक्षा 41 मुलं आले, जवळपास 90 मुलांना जमलं नाहीये अजून पण. आता जे 90 विद्यार्थी आहेत ज्यांना जमलं नाहीये त्यांनी लक्ष द्या. जे 90 विद्यार्थी आहेत ज्यांना जमलं नाही ते लक्ष द्या. माझा असा विश्वास आहे की क्लास मधल्या प्रत्येक मुलाला समजलंच पाहिजे, प्रत्येकाला समजलं पाहिजे. समजत नसेल तर तुम्ही 100 वेळेस विचारू शकता, पण प्रत्येकाला ते आलं पाहिजे, जमलं पाहिजे. ओके, लक्ष द्या. तर काय करायचं, पहिली स्टेप करायची, हे जे इंग्रजी अक्षर आहेत ना त्यांचे क्रमांक टाकायचे. ओके, आता यमचा क्रमांक किती आहे बघा, यमचा क्रमांक किती आहे सांगा. यमचा क्रमांक 13 आहे, पहिले 13 लिहिलं. ओके, याचा क्रमांक किती आहे, याचा क्रमांक 12 आहे, तुम्ही 12 लिहिलं. आयचा 9 आहे, व आयचा 9 क्रमांक. एफचा किती आहे, एफचा 6 आहे, 6 लिहिलं. एचचा 8 आहे, डीचा 7, डीचा 4, एचा 1. ही क्रमांक हे इथले लिहिली मी. काही जे विद्यार्थी नवीन असतील त्याला कळत असेल कुठल्या क्रमांक लिहितोय. हे एच्या वरचे जे क्रमांक आहे, सुरुवातीचे क्रमांक, अनुक्रमांक त्याला म्हणूया, ती लिहिली. आता मग 13 वरून किती मायनस लो, 8 उत्तर आहे, -5. बरोबर आहे. हा, 12 वरून किती मायनस लो, 7 येणार आहे, सांगा. -5. 9 वरून किती मायनस लो, 4 येणार आहे, -5. एफ मधून 6 वरून किती मायनस लो, 1 येणार आहे, -5. म्हणजे यम आणि एच, यमचा क्रमांक 13, एचचा क्रमांक 8. 13 म्हणून 8 गेले 5, तर याच्यामध्ये 5चा फरक आहे, 5 मायनस केलेला आहे. 5 मायनस केले असं म्हणा, किंवा यम आणि एचच्या मध्ये 4 अक्षर आहेत असं म्हणतो. काही बी तुमच्या ह्याच्यानुसार म्हणा. ठीक आहे, मग हे यम आणि एचचं अक्षर मोजायचं असं म्हणतो. यम एच कुठे आहे, इथं आहे. 1 2 3 4, 4 अक्षर मोज, प्रत्येक वेळेस मोजावं लागतं. ते प्रत्येक वेळेस मोजावं लागत, त्यामुळे क्रमांक पाठ ठेवायचे. क्रमांक जर टाकले तर मोजावं लागत नाही, फास्ट होत आहे. ओके, तर प्रत्येक अक्षर 5-5चा फरक आहे. केचा 11 आहे, यल 12 आहे, आय 9 आहे, यम 13 आहे. 11 वजा 5 काय झाले, 6 येतं. 11 वरून 5 वजा केले 6 येतं. 6वा क्रमांक कोणाचा आहे, 6वा क्रमांक आहे एफचा, मी इथं एफ लिहिलं. 12 वजा 5, 12 मधून 5 वजा केले 7 येतं. 7 क्रमांक कोणाचा आहे, 7 क्रमांक जीचा आहे, मी तर जी लिहिलं. 9 वजा 5, 9 वरून 5 वजा केले काय येतं, 4 येतं. चौथा क्रमांक कोणाचा आहे, चौथा क्रमांक डीचा आहे, मी तर डी लिहिलं. 13 वजा 5, 13 मधून 5 गेले किती राहतो, 8 राहतं. 8वा क्रमांक कोणाचा आहे, 8वा क्रमांक एचचा आहे. उत्तर काय आहे, एफ जी डी एच, पर्याय क्रमांक 3. समजते, समजत असेल सगळ्यांनी लोअर हँड करा. सगळ्यांचे लोअर हँड, एका सेकंदात सगळे आज्ञाधारक विद्यार्थी आहात. आज्ञाधारक विद्यार्थी एका सेकंदात सगळे लोअर हँड करतात, एका सूचनेमध्ये त्याचं पालन करतात. दुसऱ्यांना सूचना द्यावी लागत नाही आज्ञाधारक विद्यार्थ्यांना. ओके, हा तर काही हा सगळ्यांनी लोअर हँड करा. मी डाऊट आहे का, मी जस्ट म्हणेल त्यावेळेस रेज हँड करा, परत डाऊट असणार आहे. सगळ्यांनी लोअर हँड करा पहिल्यांदा. ओम माने आणि ज्ञानदा घाडगे, ज्ञानदा घाडगे, डाऊट आहे का, लोअर हँड कर. हा, तर डाऊट आहे की रेज हँड करा आता. ज्याला हा प्रश्न समजला नाही, शिकवलेलं कळालं नाही, असं कोणी असेल तर रेज हँड करा. रेज हँड झूम मिटिंग मध्ये पण रेज हँडचं ऑप्शन दाबा आणि व्हिडिओ ऑन करून असं हात केलं तरी चालेल. आधी झूम मिटिंगचं बटन दाबा, कारण तुम्ही रेज हँडला तुम्ही पहिल्या स्क्रीनवर येता. माझ्याकडे मल्टिपल स्क्रीन्स आहेत, जवळपास 1 2 3 4 5 6 डिस्प्ले, 6. ओके, 6 डिस्प्ले आहेत, 6 स्क्रीन आहेत माझ्याकडे. 6 स्क्रीनवर विद्यार्थ्यांचे व्हिडिओ दिसत आहेत ऍट अ टाइम. जर तुम्ही रेज हँड जर केलं तर तुमचं पहिल्या स्क्रीनवर तुम्ही येते डायरेक्टली, ते तुम्हाला दिसतं पहिल्यांदा. ओके, सगळ्यांना समजले येतात नाही का नाही. पुढल्या प्रश्नाकडे म्हणतो, युट्यूबचे विद्यार्थी समजतंय का, शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओ कसा वाटतोय, शिकवणं कसं वाटतंय, युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि क्लास लावायचा असेल तर हे जे 2 नंबर आहे या नंबरला कॉल करा. 7/4 आहे, 7वीला सुद्धा स्कॉलरशिप परीक्षा येणार आहे आता. यावर्षी 7वीला सुद्धा स्कॉलरशिप परीक्षा आहे. तुमच्या शाळेत मुलांना सांगून ठेवा की यावर्षी तुम्हाला 7वीला पण स्कॉलरशिप आहे. यावर्षी 2 वर्गाला स्कॉलरशिप आहे, 7वीला पण आहे, 8वीला पण आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा मे महिन्यात बातमी आली होती त्यावेळेस काय म्हणतो तुम्ही, घेतलं तर 2 वर्गाला घ्यावं लागेल, आणि त्या बातमीला कन्फर्मेशन आलं. मला त्यावेळेस बरेच विद्यार्थी विचारत होते, सर 8वीला स्कॉलरशिप नाही का. अरे घ्यावं लागतं तुम्हाला, असं नाही सोडत आहेत. आता 7वीला तुम्हाला स्कॉलरशिप करायची तर ते काय करतायत, 7वीला पण घेतात, 8वीला पण घेतायत आता एवढं 1 वर्ष. ओके,
चला पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रश्न क्रमांक कितवा रुपये 17 आहे का नाही. हे जे प्रश्न होते हे तिन्ही प्रश्न 2024च्या प्रश्न विचारलेले प्रश्न बरं का. 2024 एनएमएस परीक्षा 2024ला विचारलेले प्रश्न होते तिन्ही प्रश्न. ओके आता पुढे जाऊया पुढले प्रश्न घेऊया आपण. पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. चला पुढला प्रश्न आपण घेतोय. क्वेश्चन नंबर KNM जसे RFP SVC जसे प्रश्न नंबर. आपल्या हरीश लातूरकर अकॅडमी ऍप मध्ये टेस्ट सिरीज आहे. त्यानंतर सर्वांनी टेस्ट सिरीज घ्या. सर्वांनी स्कॉलरशिपची पण टेस्ट सिरीज घ्या. एनएफसी पण टेस्ट दोन्ही टेस्ट सिरीज घ्या. सर्व विद्यार्थी टेस्ट सिरीज बाय करा. क्लासच्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज बाय करणं कंपल्सरी आहे. कंपल्सरी क्लासच्या सर्व विद्यार्थी टेस्ट सिरीज बाय करायचे. ओके एमजीडी बॉईज मी काय करणार आहे टेस्ट सिरीज बाय करणार केलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांना ऑगस्ट महिन्यापासून काय देणार आहे ऑनलाईन झूम क्लासची लिंक देणार आहे. जे टेस्ट सिरीज बाय केली त्यांना ऑगस्ट महिन्यापासून जे टेस्ट सिरीज बाय करतील त्याला झूम क्लासची लिंक येईल. इतरांना येणार नाही बघा. त्यामुळे टेस्ट सिरीज सगळी बाय करा. कारण तुम्ही शिकताय ते शिकलेलं तुम्हाला कितपत समजलं हे मला कळायला पाहिजे का नाही. त्यासाठी टेस्ट सोडवावे लागतात. टाइम लावून टेस्ट सोडवावे लागतात. टाइमर आहे आपल्या टेस्टमध्ये. ओके वेळेत सोडवायची सवय लागते टेस्ट. तर टेस्ट सिरीज सोडवा सगळ्यांनी. ऑगस्ट महिन्यापासून 1 ऑगस्ट पासून ज्यांनी टेस्ट सिरीज बाय केली त्यांनाच लिंक येणार आहे. लक्षात ठेवा 1 ऑगस्ट पर्यंत अजून वेळ आहे तुम्हाला 8 दिवसाचा वेळ आहे. तुम्ही 8 दिवसात काय करा टेस्ट सिरीज बाय करून घ्या. सगळ्यांनी टेस्ट सिरीज बाय करा. ऍपमध्येच टेस्ट सिरीज बाय करा सगळ्यांनी. 1 ऑगस्ट पासून ज्यांनी टेस्ट सिरीज बाय केली त्यांनाच लिंक देणार आहे मी. चला वेळ संपत आलाय. काय करावं लागेल सर KNM RFV काय करताय नंबर टाका की अक्षरांचे क्रमांक टाका उत्तर येऊन जाईल. अक्षरांचे क्रमांक टाका उत्तर येऊन जाईल. अक्षरांचे क्रमांक टाका. अक्षरांचे क्रमांक टाका. टाइम संपलेला आहे. ना अरे कुणाचं माईक ऑन झालंय. ओके हा आतापर्यंत जे कधीच उत्तर सांगत नाही त्यांना आपण विचारूया. ओके हा रुद्र तू व्हिडिओ ऑन ठेवलास तर मी विचारणार आहे तुला नाही तर नाही विचारणार. स्वरा पवार प्रवेश करून घ्या ना आता. डेमोचा लास्ट दिवस आहे. ओके हा तनुष्का रानगट सांग बेटा. तनुष्का रानगट अनम्यूटचे रिक्वेस्ट आले. तनुष्का हा सांग बेटा. यांचा 14 एमचा 13 आरचा 18 चा नंबर टीचा 11 22 एमचा 14 एमचा 13 आरचा नंबर किती आहे. आरचा क्रमांक 18 आहे बघा. आरचा 18 एफचा किती आहे. एफचा 6 आहे. व्हीचा किती आहे. 6 व्हीचा 22 आहे. 11 मध्ये किती प्लस 18 येतं रे प्लस 7 केलं 18 येतं. 14 मधून किती मायनस 6 येतं रे. प्लस 14 मधून मायनस 8 केलं. मायनस 14 मायनस 8 केलं तर 6 येतं. 13 मध्ये किती प्लस 22 येतं रे. 13 मध्ये प्लस 9 केलं तर 22 येतं. 9 बरोबर आहे. मग काय करायचंय हे पहिलं पद आहे हे दुसरं पद आहे. पहिल्या पदामध्ये 3 अक्षर आहेत. दुसऱ्या पदामध्ये 3 अक्षर आहेत. पहिल्या पदातल्या पहिल्या अक्षरामध्ये प्लस 7 केलं तर दुसऱ्या पदातलं पहिलं अक्षर मिळते. त्याच पद्धतीनं तिसऱ्या पदातल्या अक्षरांचे क्रमांक लिहा. एसचा क्रमांक 19 व्हीचा क्रमांक 22 सीचा क्रमांक 3. ओके एस मध्ये प्लस 7 करा. एस मध्ये प्लस 7 करा. 19 प्लस 7 26 झेड येते. 26 क्रमांकाचा अक्षर कोणता आहे 26 झेड. 26 क्रमांकाचा अक्षर आहे झेड. ओके 26 क्रमांकाचा अक्षर आहे झेड. ओके त्यानंतर पहा मित्रांनो व्हीचा 22वा क्रमांक आहे. त्याच्यामध्ये काय करावं दुसरं बघा पहिल्या पदामध्ये दुसऱ्या पदामध्ये जे दुसरं अक्षर आहे त्याच्यामध्ये वजा 8 करावं लागले. ओके काय करावं लागले वजा 8 करावं लागले.
तर तिसऱ्या पदामधलं जे दुसरं अक्षर आहे, 14 मधलं अक्षर आहे, त्यामध्ये काय करावं लागतं, परत -8 करावं लागतं. हा, 22 म्हणून -8 केले किती राहतं सांगा? 14. 14 अक्षर आहे एन. 14 क्रमांक अक्षर आहे एन. सी 3 आहे. ओके, त्यामध्ये +9 करा. 3 + 9 12. 12 क्रमांक अक्षर आहे झेड एन एन. उत्तर आपल्या पर्याय 2. समजते सगळ्यांना? लोअर हँड करा सगळ्यांनी एकाच सेकंदात. सगळ्यांची लोअर हँड येऊ द्या. ओके, आता मी काय करतोय, तुमचे माइक्स अनम्यूट करतोय. जे विद्यार्थी डेमो बघण्यासाठी आलेले आहेत, ते डेमो बघणारे विद्यार्थी दररोज डेमो पाहू नका. बरेच विद्यार्थी काय करतात, डेमो करतात आणि तर सर मला लिंक आली नाही. तर लवकरात लवकर प्रवेश करून घ्या. डेमो बघणारे विद्यार्थी समजतंय का? अनम्यूट करून सांगा मला, मी अनम्यूट करू शकतो स्वतःला. डेमो पाहणारे विद्यार्थी, भरपूर विद्यार्थी डेमो पाहतायत आज. ओके, आर्या काही प्रश्न आहे? कालचा प्रश्न मी तुम्हाला पाठवला होता तेव्हा. सांगितलं ना, त्यात काय आहे, एका प्रश्नामध्ये एका पर्यायामध्ये एकच वॉवेल्स आहे, 3 पर्यायामध्ये 2 वॉवेल्स आहेत. स्वर स्वर बघ. ओके, पुढला प्रश्न. प्रश्न किती रुपये? प्रश्न 18. प्रश्न क्रमांक 18. पी यू एफ मेरा पहिला पर्याय MRJY. दूसरा पर्याय MJPH. तीसरा पर्याय MSIZ. चौथा पर्याय MRIZ. चला, युअर टाइम स्टार्ट नाउ. सोडवा. वेळ जास्त तुम्हाला. चलो, हो सोडवा. सोडवा तुम्ही प्रश्न उत्तर सोडवा. सोडवा सोडवा सोडवा. सोडवा सोडवा. मुलांना सोडवा. नाही उत्तर तुम्ही तुम्हाला सिरीन मारेन म्हणा, आहे का नाही? सिरीन मारेन तुम्हाला नाही आला प्रश्न उत्तर, आहे का नाही? सर्वांनी प्रश्नाचं उत्तर सोडवा. ज्याला येत नाही त्यांनी सरांना विचारा म्हणून सांग. आणि सर्वांनी अभ्यास करा म्हणून सांग, आहे का नाही श्री? सर्वांनी अभ्यास करा. चला, 19 सेकंद बाकी आहेत. चला, वेळ संपली. वेळ संपली बघा. ऋग्वेद सुटला नाही. कसं ऋग्वेद? आता बघा विचारतो, हा प्रश्न कोणता आहे सांगा? हा प्रश्न स्कॉलरशिपचा काही व्यवस्था सांगा. एनएमएसचा परीक्षेचे प्रश्न आहे. मग अक्षराला कोणती वापरायची? एनएसची वापरायची. होती वापरायची एनएसची वापरायची. थोडंसं मी आता स्कॉलरशिपच्या अक्षराला बाजूला काढतोय. स्कॉलरशिपच्या अक्षराला लीड करतोय मी. तर आजचे प्रश्न ते खास एनएस. ठीक आहे सर, एनएसला कोणत्या अक्षर वापरायची? तर ही वरच्या अक्षराला एनएसला वापरायची. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे पी क्रमांक आपण टाकला. पी क्रमांक 16 आहे. यू क्रमांक किती आहे? 21 आहे. यांचा 14 आहे. हिचा 5 आहे. ओके,
सर पी आणि के मध्ये काय लॉजिक आहे? तर बघा यू आणि एफ मध्ये काय लॉजिक आहे? बारकाईने बघितलं तर बघा पी, पीच्या वरच्या बाजूला के आहे बघा, आहे का? पीच्या वर के आहे का? हा, यूच्या वर एफ आहे का? पीच्या वर के, यूच्या वर एफ, यांच्यावर एम, ईच्या खाली व्ही. कळतंय काय सांगा? माना हलवा कळत असेल तर बघा, पीच्या वर के आहे का? आहे. यूच्या वर एफ आहे का? आहे. यांच्यावर एम आणि ईच्या खाली व्ही, एका खाली एक आहेत. हे सर्व अक्षर एका खाली एक आहेत. तसंच शोधायचंय यांच्यावर, यांच्यावर काय सांगा? यम, आयच्या खाली आर, आरच्या वर आय, एच्या खाली झेड, एम आर आय झेड. हे तुमचं उत्तर असणार आहे पर्याय 4. इतकं सोपं आहे. त्यासाठी पेपर कोणता आहे? एनएमएसचा आहे. अक्षर लागून वापरायची एनएमएसची. जर तुम्ही स्कॉलरशिपची अक्षर वापरली असते तुम्हाला उत्तर झालं नसतं. कळतंय का? जर तुम्ही स्कॉलरशिपची अक्षर वापरली असती तुम्हाला हे उत्तर झालं नसतं. त्यासाठी एनएमएसची अक्षर वापरायची. एकदम सोपं आहे. सोपं आहे का नाही? आणि सोपं आहे का सांगा? मानायला सोपं असेल तर रेजन लोअर हँड करा. आणि स्कॉलरशिप मध्ये बघितलं असतं स्कॉलरशिपच्या अक्षरवाल्यामध्ये तो उत्तर जमलं नसतं तुम्हाला. ओके, लोअर हँड करा सगळ्यांनी. पटपट लोअर हँड करा. एका सेकंदात लोअर हँड करा. अरे लोअर हँड करा ना. कुणाला समजलं नाही समजलं मला कसं समजेल? ओके, अर्णव, हर्ष, जय आणि समृद्धी समजलं नाही का तुम्हाला चौघांना? ओके, हा. आता ज्याला समजलं नाही त्याने रेज हँड करा. रेज हँड पण करा. झूम मीटिंग मध्ये रेज हँडचा ऑप्शन दाबा आणि व्हिडिओ ऑन ठेवून पण हात दूर करा. बघूया कोणाला समजलं नाही. सगळ्यांना समजलं ना? सोपं एकदम आहे का नाही? लोअर हँड कर. जय, समृद्धी कोकरे लोअर हँड करा बेटा. ओके, पुढे आपण जाऊया. पुढला प्रश्न. पुढला प्रश्न. क्वेश्चन नंबर 19. ई पी के टी जसे ईपीकेटी, ईपीकेटी, ईपीकेटी जसे जेएसपीडब्ल्यू तसे, तसे काय सर? ईपीकेटी जसे जेएसपीडब्ल्यू, क्यू बी एच ई जसे क्वेश्चन मार्क. बॉक्स करूया बॉक्स. पर्याय तुम्हाला देतो बेटा. पहिला पर्याय, पहिला पर्याय काय सर? व्ही के एच, पहिला पर्याय. सर दुसरा पर्याय काय? व्ही एम ई एच. सर तिसरा पर्याय काय? तिसरा पर्याय व्ही एम एच. चौथा पर्याय काय? चौथा पर्याय आहे व्ही जी एम एल. ओके. ओके, टायमर लावा सर, टायमर लावा सर, टायमर द्या मला 1 मिनिटाचा, 1 मिनिटाचा घ्या. बघूया किती जण सुटतंय. हा, बघूया किती जण सुटतंय. आता श्रीला सुटतंय का उत्तर? आमच्या श्रीला उत्तर येतंय, येतंय आमच्या श्रीला उत्तर. चला सोडवा. काय हिंट देऊ? हिंट, अक्षरांचे क्रमांक टाका उत्तर येतंय. अक्षरांचे क्रमांक टाका उत्तर येतंय. बघा यातले जे निम्मे प्रश्न आहेत ना, निम्मे जवळपास 60% प्रश्न अक्षरांचे क्रमांक टाकून द्यायचे. बघा 60% प्रश्न समस्यांमध्ये इंग्रजी अक्षरवाला मधले 60% प्रश्नांचे अक्षरांचे क्रमांक टाकले की तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येऊन जाते. कधीच न उत्तर सांगणारे विद्यार्थी आपण शोधूया. हा, सिद्धी सांग बेटा. सिद्धी वगैरे, सिद्धी वगैरे बदल टायमर. नंबर 2. ऑप्शन नंबर 2. हे सांग स्पष्टीकरण सांग तुझी. 3. स्पष्टीकरण सांग. स्पष्टीकरण. ई तर 4 अक्षरे मध्ये मग गायली. ईचा आणि क्रमांक 5 5, जेचा क्रमांक 10. इथचा फरक आहे +5चा. पीचा क्रमांक 16, एसचा क्रमांक 19. कितचा फरक आहे
+4चा अक्षर मोजायचं नाही. ह्या अनुक्रमांकाचे बेरीज बघायची, तुम्ही अक्षर मोजताय, मला वेळ लागतो अक्षर मोजताना. हे क्रमांक लक्षात ठेवा, क्रमांकातला फरक बघा. अक्षर मोजावं लागत नाही, इंग्रजी अक्षर माझ्याकडे बघावं सुद्धा लागत नाही. क्रमांक पाठ असतील तर समजतंय मी काय म्हणतोय. क्रमांक पाठ नसेल तर मग तू प्रत्येक असं इंग्रजी अक्षर मला बघणार, वेळ कुणा जाणार त्यात तुमचंच जाणार. ते तेव्हा क्रमांक पाठ ठेवा. के चा क्रमांक 11, पी चा क्रमांक 16, कितीचा फरक आहे +5चा. टी चा क्रमांक 20, डब्ल्यू चा क्रमांक 23, कितीचा फरक आहे. डब्ल्यू चा क्रमांक किती रे, 23 ना. टीचा टीचा 20, कितीचा फरक आहे +3चा. 16 अरे हा 16 19 मध्ये 3चा फरक दिसतोय, बरोबर आहे. मी चुकून 4 लिहिलं. 16 + 19 3. ओके, इथं प्लस. पहिल्या अक्षरामध्ये +5चा फरक आहे, दुसऱ्या अक्षरामध्ये +3चा फरक आहे, तिसऱ्या अक्षरामध्ये +5, चौथ्या अक्षरामध्ये +3. +5 +3 +5 +3चा फरक आहे. +5 +3चा फरक आहे. समजलं सगळ्यांना. हा? चला, क्यूचा क्रमांक किती आहे रे 17. 17 मध्ये +5 करा. 17 + 5 किती येतं सांगा. 22 येतं. 22व्या क्रमांकाचा अक्षर कोणता आहे बघा. व्ही आहे, व्ही. क्रमांकाने अक्षर पाठ ठेवा, तुमचा वेळ वाचली परीक्षेमध्ये. ठीक आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, बी चा क्रमांक किती आहे 2. ह्या दुसऱ्या +3 करा. 2 मध्ये +3 केले 5 आले. 5व्या क्रमांकाचा अक्षर आहे ई. याचा क्रमांक किती आहे 8. 8 मध्ये +5 करा मित्रांनो. 8 + 5 13. 13वा अक्षर आहे यम. इथं क्रमांक आहे 5, त्यामध्ये +3 करा. याचं 8 आहे एच, VEMH. सगळ्यांनी लोअर हँड करा. सगळ्यांनी लोअर हँड करा. सगळ्यांनी लोअर हँड करा. लोअर हँड करा. लोअर हँड करा. लोअर हँड करा. लोअर हँड केलं. ओके. अरे बापरे, अज्ञात नाहीत सगळे. तनुष्का, सिद्धांत, सृष्टी, ओम, श्रावणी. तनुष्का, सृष्टी, श्रावणी, ओम. समर्थ आवते समजत नाही का. तनुष्का सगळ्यांना समजले का. आता हा प्रश्न जर पुन्हा समज असेल तर रेज हँडचं बटन दाबा. झूम मीटिंग मध्ये तुमच्या रेज हँडचं बटन दाबा समजलं नसेल तर. समजलंय. ओके ओके. हे सगळे प्रश्न 2022ला परीक्षेला विचारलेले होते. तर आपण जर पुढल्या प्रश्नाकडे. ओके, म्हटलं 20वा प्रश्न. रेकॉर्डिंग क्लास पाहणार आहे का तुम्ही, नाही सांगा मला आता, मी पाठवू का नको. रेकॉर्डिंग क्लास पाहणार आहात का, पाठवू का नको. फार फक्त मारायला होतो, एक रेकॉर्डिंग क्लास पाहिला नाही आतापर्यंत. पाहिला असेल पण लिहिलं नाही वही मध्ये. लिहिलं असेल पण मला फोटो पाठवलेले असतील, असं काही तर झालं असेल, है का नाही. हो, म्हणजे पाहिलंय का तू. पाहिलंय, लिहिलंय का. लिहिलंय. फोटो पाठवायचे राहिलेत ना. बर, आता तुझ्या प्रामाणिक तुझ्यापाशी फायदा तुला आहे जर प्रामाणिक असशील तर. ओके, चला आजचा शेवटचा प्रश्न. आजच्या क्लासमध्ये शेवटचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 20. AYBZ जसे. AYBZ जसे. कसे हो सर. AYBZ जसे. MOLN तसे. MOLN तसे. तसे काय हो सर. EUFV जसे. क्वेश्चन मार्क. पर्यायाची गरज आहे का, मला वाटते गरज नाही, तरी पण देतोय. चला घ्या. ISHR पहिला पर्याय. दुसरा पर्याय JRIQ. तिसरा पर्याय HRIS. चौथा पर्याय FPGU. सोडवा, तुम्हाला 30 सेकंदचा वेळ लावतोय मी. वेळ लावण्याचा वेळ चालू आहे का नाही. युअर टाइम स्टार्ट नाऊ. सोडवा 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 सोडवा. सोपं आहे. टायमर मी काय करतो, बारीक करतो. चला, हे हे जे प्रश्न आहे त्या अक्षरमालेचं निरीक्षण करा. हिंट देतो तुम्हाला. अक्षरमालेचं निरीक्षण करा, उत्तर येतंय. तुम्हाला मी हिंट देतो, अक्षरमालेचं निरीक्षण करा, उत्तर येतंय.
अर्णव जाधव थोडं स्कॉलरशिपचं मराठी गणितचं पण बघा बरं का. तुमचं हायर इंग्लिश असतं, मराठी इझी असतं, त्याचा पण अभ्यास करा. अर्णव असेल, अजून संस्कार वीरकर असेल, इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी सीबीएसईचे. ओके, थोडं तुमचं इंग्लिशचं बघा थोडं, बाकी गणित बुद्धिमत्ता कव्हर होऊन जाईल. टाइम संपलेला आहे. ओके, कधी उत्तर सांगितलं तर विचारूया. समृद्धी कोकरे, सांग बेटा. समृद्धी कोकरे, अनम्यूटची रिक्वेस्ट आहे, ती ऍक्सेप्ट कर. आम्ही परत पाठवतो. तुला अनम्यूटची रिक्वेस्ट आहे, ती ऍक्सेप्ट कर. अरे तुझं सगळंच गेलं. बरं, अनुष्का घोरपडे, अनम्यूटची रिक्वेस्ट आहे, ऍक्सेप्ट कर. हा, मी रिक्वेस्ट पाठवते अनम्यूटची, ती ऍक्सेप्ट. हा बोल आता. हा बोला अनुष्का. सर सर ए चा क्रमांक 1, वाय चा क्रमांक 25, बी चा क्रमांक 2, वाय झेड चा क्रमांक 26. सलग ए बी आले, नंतर वाय झेड आले. मग ए मध्ये ए ए चा क्रमांक 1 असल्याने ए प्लस 1+1 केल्यावर बी 2 येतं, म्हणजेच टू. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी सांगतो. तू खूप आवड जातेस, मी सांगतो एकदम सोपं सांगतो, सोपं. इकडे बघा, ए पासून क्रॉस वाय कडे जावा. ए पासून क्रॉस वाय कडे जावा, गेला. ए पासून क्रॉस वाय कडे जावा, बी पासून क्रॉस झेड कडे जावा. झालं, गुणिले चिन्ह झालं तयार. ओके, एमओ एल एन, एम ओ एल एन, गुणिले चिन्ह तयार झालं. झालं का? तसं बघा, यू एफ यू एफ पी, गुणिले चिन्ह तयार झालं. आता बघायचंय ए आणि ई. हा म्हणजे बघा आता, हा तर बघा EUFP. ओके, आता ई जे आहे ते डाव्या साईडून किती क्रमांकावर आहे? 1 2 3 4 5व्या क्रमांकावर आहे. हा, तर आता पुढचे जे अक्षर असणार ते उजव्या बाजूला 5व्या क्रमांकावर असलं पाहिजे. 1 2 3 4 5. आय आहे का पर्यायामध्ये? आहे. ओके, बघा मग ISHR, ISHR उत्तर काय असणार? ISHR. आता बऱ्याच मुलांना समजलं नसणार आहे, सर तुम्ही ISHR काय घेतलं, हा तुम्ही JRIQ का नाही घेतलं, किंवा काय म्हणते सर तुम्ही HRIS का नाही घेतलं. हे मला बरेच मुलांना प्रश्न पडलेला असणार आहे. बघा मी परत समजावून सांगतोय. ओके, असा प्रश्न बऱ्याच मुलांना पडला असतो. इकडे बघा, लक्ष द्या. सगळ्यांची लोअर हँड करा पहिल्यांदा. एका सेकंदात सगळ्यांची लोअर हँड करा, एका सेकंदात. वेगवेगळा डाऊट असेल तर मला कळेल. हा, तुम्ही बरेच सर JRIQ पण उत्तर येतं, सर इथं पण गुणिले होतं. हा, सगळ्यांनी लोअर हँड करा की उत्कर्ष कुचेकर, अर्णव, समर्थ तावटे, लोअर हँड कर बेटा, पुढे चालले उठून. ओके, तुम्ही सर ह्याला पण गुणिले येतं, ह्याला पण गुणिले येतं, ह्याला पण गुणिले येतं, हेच उत्तर कसं काय, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. बरोबर आहे. तिकडे बघा, ABAYBZ, हे काय ए जे आहे ना ते लेफ्ट हँड साईडला पहिल्या क्रमांकावर आहे, आणि MONL हे राईट हँड साईड पहिल्या क्रमांकावर आहे. कळतंय? कळत असलं माझा. ओके, आता बघा नंतर काय झालं, EUFE लेफ्ट हँड साईड क्रमांकावर आहे. 1 2 3 4 5व्या क्रमांकावर आहे का? ओके, मग इथं पुढलं अक्षर काय असलं पाहिजे? राईट हँड साईड किती क्रमांकावर असलं पाहिजे? 5व्या क्रमांकावर असलं पाहिजे. राईट हँड साईड 1 2 3 4 5. आय पासून सुरुवात. पहिले ISHR. कळलं आता? डाऊट क्लिअर झाला? डाऊट क्लिअर झाला तुमचा? डाऊट क्लिअर झाला तरी तुमचा, आमच्या स्त्रीचा डाऊट क्लिअर झाला, स्त्री हसू लागले चांगला. डाऊट क्लिअर झाला तुमचा सगळ्यांचा? ओके, ठीक आहे. ठीक आहे, आपण आजच्या प्रश्न थांबूया. मी तुम्हाला सगळ्यांना माईक ऑन करतो सगळ्यांचे.